नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मुख्य प्रश्न हा येतो की आपण अशा नात्यामध्ये का अडकतो. याचं मूळ कारण म्हणजे अनेकदा हे प्रेम नसतं तर एक सवय किंवा ॲडिक्शन बनतं. जशी एखाद्याला व्यसनाची सवय लागते, अगदी तसंच नात्याची सुरुवात खूप सुंदर गुलाबी स्वप्नांसारखी होते. गोड बोलणं, मोठी वचनं, पण हळूहळू तो गुलाबी रंग फिका पडतो. समोरच्या व्यक्तीचं खरं रूप दिसू लागतं आणि आपली स्वतःची ओळखही हरवून जाते. तरीही आपण यातून बाहेर पडू शकत नाही. कारण काय? तर आपण आपली पूर्ण ताकद, भावना, वर्षानुवर्ष आठवणी यात गुंतलेल्या असतात. ही गुंतवणूक इतकी मोठी असते, ते सर्व सोडून जाण्याचा विचारही आपल्याला भीतीने गाळून टाकतो. मनात विचार येतो, एवढा त्याग केला, आता कसं सोडू? किंवा एवढा वेळ दिला, आता रिकाम्या हाताने कसं परत फिरू? ही भीती अनेक रूपात आपल्यासमोर उभी राहते. यातली सर्वात मोठी भीती आहे एकटेपणाची. आपल्याला वाटतं की या नात्यातून बाहेर पडल्यावर आपण पूर्णपणे एकटे पडू. आपल्याला कोणी समजून घेणारं नसेल. हे एकटेपण आपल्याला आतून खायला उठतं. दुसरी भीती म्हणजे समाजाची. लोक काय म्हणतील? आपण चुकीचे ठरलो तर? असा विचार आपल्याला बांधून ठेवतो. आणि तिसरी भीती अपयशाची असते. आपल्याला वाटतं की नातं तुटणं म्हणजे आपलं अपयश. या तिन्ही भीती आपल्याला एकदा दलदलीत ओढतात, जिथून बाहेर पडणं रोजच्या रोज कठीण होतं. जर मित्रांनो, चिखलात रुतल्यासारखं आपण खोलवर जात राहतो. या भीतीने सामोरे जात असताना आपण अनेकदा समोरची व्यक्ती बदलेल या खोट्या आशेवर जगतो. मी प्रेम केलं तर तो बदलेल, मी अजून थोडं सहन केलं तर सगळं ठीक होईल. पण लक्षात ठेवा, लोक तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांना स्वतः बदलायचं असतं, तुमच्यासाठी नाही. यामुळेच समोरची व्यक्ती बदलेल या आशेवर जगण्याऐवजी आता स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी या नात्यातून काय मिळवत आहे? माझी खरी किंमत काय आहे? या नात्यात मी खऱ्या अर्थाने आनंदी आहे का? या प्रश्नाची उत्तरच तुम्हाला तुमच्या सत्य परिस्थितीची जाणीव नक्कीच करून देतील.